ओतूर परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी बातमी समोर येते। कल्याणनगर महामार्गावर मजुरांनी भरलेली पिकअप आणि दुधाच्या टँकरमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला। या दुर्दैवी घटनेत 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत। या अपघातामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। ओतूर जवळील डुंबरवाडी येथील हॉटेल अभिजित समोर हा भीषण अपघात आज घडला। एका पिकअप गाडीमध्ये जवळपास 50 ते 60 शेतमजूर बनकर फाट्याकडून आळ्याच्या दिशेनं कामासाठी निघाले होते। त्याचवेळी आळे फाट्याच्या बाजूनं कल्याणकडे जाणारा कात्रज दुधाचा टँकर आणि या पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली। ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा अक्षरशः चक्काचूर झाला। यामध्ये प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली। जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीनं ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे। मात्र यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत। पोलिसांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। एकाच पिकअपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मजुरांची वाहतूक करणं हा नियमांचं उल्लंघन असल्याचा मुद्दाही आता समोर येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात। नगर कल्याण महामार्गावरील या भीषण अपघातानं मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जखमींवर योग्य उपचार व्हावेत अशी मागणी आता जोर धरतीये। निष्पाप मजुरांच्या या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। प्रशासनानं अशा प्रकारे होणाऱ्या ओव्हरलोड प्रवासी वाहतुकीवर लगाम लावणं गरजेचं आहे। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, ओतूर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।